नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा वाटाणे अगदी भरपूर असे मार्केटमध्ये स्वस्त झालेले आहेत मैत्रिणींनो. आणि खूप स्वस्त आहे म्हणजे आपण भरपूर त्याचे पदार्थ बनवू शकतो वाटाण्यापासून. आणि हे आज खूप खास बनवणार आहे मी रेसिपी. पाहू शकता तुम्ही इथं मूठभर वाटाणे घेतलेले आहेत आणि ते आपण आता मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून देऊ. पहा, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची एक मिरची. ही एक मिरची मी टाकणार आहे, पाहू शकता. तुम्हाला जर हे जास्त माणसांसाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त बी वाढून घेऊ शकता. प्रत्येकाचं प्रमाण जास्त जास्त घेऊ शकता आणि करू शकता. इथं 5-6 पाकळ्या लसणाच्या बी घेतलेल्या आहेत मैत्रिणी, पाहू शकता. थोडीशी कोथिंबीर ही कोथिंबीर नक्कीच घालायची, कारण की कोथिंबीरनी खूप छान चव येते, रंग बी खूप छान दिसतो. हे बघा, असं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून, आणि त्याच्यात थोडंसं मीठही टाकलेलं आहे चवीपुरतं मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पहा, याच्यात आपल्याला साधारण तेल टाकायचं आहे, जास्तही टाकायचं नाही आहे. पाहू शकता तुम्ही. तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं आणि गॅस हा फास्ट ठेवायचा नाही, आपल्याला अगदीच बारीक ठेवायचा बरं का. तेल मस्त तापत आले, दिसत असेल तुम्हाला वाफ चाललेली. आता हे पूर्ण बेटर मी याच्यात टाकून देणार आहे. पहा, अगदी छान पद्धतीने आता हे बेटर संपूर्ण टाकायचं. थोडंसं भांडं इसळून टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता हे अगदी आपलं मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं. कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला हे परतायचं आहे. गॅस हा बारीक ठेवूनच परतायचं, फास्ट ठेवायचं नाही, नाही तर आपलं हे जळण. हे बघा, असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपण, पाहू शकता तुम्ही. आणि सतत हलवत राहायचं, त्याला खालवर करत राहायचं, कारण की मग साईडने अजिबात लागणार वगैरे नाही आहे. आणि आपलं हे सारण बी अगदी छान पद्धतीने मैत्रिणींनो शिस्त, पाहू शकता तुम्ही. अगदी छान पद्धतीने झाले. आता आपण ह्याच्यात थोडं थोडं बेसन पीठ टाकून आपण ते मिक्स करून घेऊया. बघा, बेसन पीठ हलवताना एक काळजी घ्यायची मैत्रिणींनो, अजिबात गुठळी ही राहिली नाही पाहिजे बरं का. अशा पद्धतीने ते मिक्स करीत चालायचं आहे. हे बघा, अजिबात कशीच गुठळी राहत नाही. आणि मी सुद्धा थोडं थोडं टाकते, तुम्हीसुद्धा असंच करा. अगदी थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं आणि ते हलवीत चालायचं. इथं फक्त मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. छान पद्धतीने अगदी आपल्याला ते मिक्स करीत चालायचे बरं का. आणि खरंच मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही जर एकदा केली ना तर आठवड्यातून 2 वेळा नक्कीच करसाने एवढी खास होती आणि चवही खूप अप्रतिम लागते त्याची. थोडं थोडं करून मी इथं संपूर्ण बेसन पीठ आता टाकून देणार आहे आणि अगदीच चांगल्या पद्धतीने हे करून घेणार. बघा, थोडं थोडं घेऊन आपण अजिबात त्याच्यात गुठळी राहत नाही आणि आपलं बेसन पीठही अगदी व्यवस्थित त्याच्यात सेट होतं आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असा गोळा झालेला आहे. पहा, खूप छान मस्त असा तयार गोळा होतो हा. आणि आपलं मिश्रण बी अगदी चांगल्या पद्धतीने शिजून निघतं बरं का. कारण की बेसन पीठ थोडं शिजायला थोडा टाईम लागतो, त्याच्यामुळं असं मंद गॅसवर ते अगदीच खालवर करायचं आणि मस्त असं सारखं त्याला घसरीत राहायचं, म्हणजे खूप व्यवस्थित अगदी शिजतं आपलं हे, पाहू शकता तुम्ही. आता याच्यावर आपण 2 मिनटं तरी झाकण ठेवूया, याची एक वाफ काढून घेऊया. एक वाफ काढून घेतली की आपलं बघा अगदी छान असं तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण बेटर मी काढून घेणार आहे बरं का मैत्रिणींनो. एका प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात हे काढायचं आहे. असं संपूर्ण मी काढून घेणार आहे. तुम्हाला काही दिसलं नसेल आता, पण हे बघा, असं या प्लेटला मी तेल लावले आणि याच्यात मी ओतलं आहे. तुम्हाला जर वाटलं ना
किंवा तुमच्याकडे चौकोनी डब्बा असेल तर त्याच्यात करू शकता, प्लेटमध्ये सुद्धा करू शकता. आणि व्यवस्थित असा त्याला आकार तुम्हाला जो वाटन तो द्या. मी आता इथं गोल आकार देणार आहे, पाहू शकता. आणि व्यवस्थित अगदी थापून घेणार आहे. अगदी झटकन हे सेट होतं मैत्रिणींनो, याला टाईम लागत नाही आहे. आणि हाताला जर चटके बसत असले तर नक्कीच पाण्याचा हात घ्या किंवा तेलाचा हात लावला तरी चालेल, म्हणजे आपल्या हाताला चिकटणार बी नाही आणि काहीच नाही. पाहू शकता तुम्ही, हे बघा असं पूर्ण पहा, असं मस्त आकार दिला आहे मी गोल. आणि ते व्यवस्थित अगदी पातळ थापलेलं गेलेलं आहे, जाडहीसुद्धा नाही थापलेलं. एवढं पातळ थापून बी आपल्या वड्या बघा काय सुंदर निघतात, पाहू शकता मैत्रिणी तुम्ही. आता मी जरा हे थंड करायला ठेवते. हे बघा असं थंड करायला ठेवलं की आपल्या वड्या बी अगदी व्यवस्थित पडणार आहे बरं का. हे बघा अगदी छान पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे. चला आता पुढची तयारी करूया. इथं कांदा घेतला एक, तो पूर्ण कांदा मी आता परतून घेते. आपल्याला इथं वाटणाची तयारी करायची. कांदा अगदीच रंग येईस्तोपर्यंत परतायचं आहे बरं का. हे बघा, आणि ही भाजी मी लोखंडाच्या कढईतच करणार आहे, कारण की लोखंडाच्या कढईमध्ये खूप छान भाजी होती आणि चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणींनो. हे आपण आत्ता ही भांडी वापरतो, नाही तर जुन्या काळात आपल्याकडं लोखंडाचीच पहिली भांडी होती, अगदी तव्यापासनं. आणि अजूनही लोक तवा यूज करतात बरं का भाकरीला. आणि खरंच लोखंडाच्या तव्यातली भाकरसुद्धा छान होती. तुम्ही कोणतेही पदार्थ करा खूप छान होतात. इथं मी सुकं खोबरं टाकून दिलेलं आहे, ते सुद्धा छान परतलेलं आहे, पाहू शकता. कलरही आला आहे मस्त. थोडंसं लसूणही टाकलं आहे, पाहू शकता वाटणाला. त्याच्यानंतर थोडे धणे टाकायचे, ते सुद्धा परतून घ्यायचे. धणे आधी का नाही टाकले, कारण की आपले धणे करपतील. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची कोथिंबीर. कोथिंबीरही छान अगदी परतून घेतलेली. चला आता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि माहीम वाटायचे. हे बघा इथे थापलेल्या याच्या वड्या अगदी छान पाडून घेतल्यात, पाहू शकता. वड्या बी एवढ्या सुंदर झाल्यात, पहा बरं. मस्तपैकी अगदी निबार वडी झालेली आहे मैत्रिणींनो. आणि आकार बी किती सुंदर दिसतोय. एकदम प्लेन अशा छान झालेल्या आहेत आणि अगदीच तुटल्या नाही, काय नाही, झटपट निघाल्यात ह्या वड्या. हे बघा किती सुंदर दिसतात. चला मग आता भाजीची तयारी करूया. ही वड्या आपण अशा मस्त अशा फ्राय करून घ्यायच्यात बरं का. अगदी ह्या वड्या तुम्ही तशा खाल्ल्या ना तरीही खूप छान लागतात, आणि तळून खा तशाही छान लागतात बघा. आता या वड्या आपल्याला छान पद्धतीने कलर येतोपर्यंत परतून घ्यायच्यात. पहा मस्त असा रंग आला पाहिजे. हे बघा काय सुंदर रंग आलाय पहा आपल्या वड्यांना. अशा पद्धतीने तांबूस तांबूस कलर व आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने. तेलही एवढं काय लागत नाही त्याला, आणि अगदी तेल वगैरे ह्या वड्या अजिबात पकडत नाही, तुम्ही पाहू शकता. आता मी इथं जेवढ्या भाजल्या तेवढ्या काढून घेते. पहा पहा किती सुंदर दिसतात. चला मग आता पुढची तयारी. आपल्याला जिरी मोहरी टाकायची आधी, आणि मसाले टाकून द्यायच्यात, पाहू शकता. अजूनही काही मसाले राहिले टाकायचे. इथं जे वाटण वाटलं होतं ते सुद्धा मी टाकून दिलं मैत्रिणी, पाहू शकता. वाटण आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का तेलात. आणि ही कढई म्हणजे एवढी तापती, याला खूप तापायचं प्रमाण जास्तच असतं, त्याच्यामुळे लोखंडाचं भांडं कोणतं बी जास्तच तापतं. हे बघा रंग बी किती छान आला आहे. आता इथं अजून आपल्याला 2 मसाले याच्यात यूज करायचे, पाहू शकता. मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला हा थोडा थोडा मी टाकणार आहे. तुम्हाला जर वाटलं ना मालवणी मसाला, तो सुद्धा टाकू शकता. खूप छान अप्रतिम भाजी होती. तो मालवणी मसाला जर थोडा वापरला तर. पूर्ण मसाले आता आपण परतून घेऊया अशा पद्धतीने. अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा, खूपच छान लागतात चवीला. आता हे बघा इथं मस्तपैकी मसाला तर परतला आहे आपला. आता आपल्याला टाकायचं याच्यात थोडंसं मीठ चवीपुरतं, कारण की आपण आधी त्या वड्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं थोडंसं, त्याच्यामुळे इथं मापातच मीठ टाकायचं आपल्या भाजीला.
आता आपल्याला किती माणसांसाठी भाजी बनवायची तशा पद्धतीने आपण पाणी टाकून घेऊया. अगदी छान मस्त असं का किती ग्रेव्हीदार असं घट्टपणा. आणि या भाजीला नंतर खरंच खूप घट्टपणा येतो. खूप छान आहे का मस्त भाजी आपली उकळलेली आहे. आणि आता देऊया आपण वड्या सोडून. भाजी ही रेडी झालेली आहे. फक्त वड्या सोडायच्या आणि 1 मिनटात आपल्याला भाजी गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी रेडी आहे. आणि रंग बी पहा किती मैत्रिणी सुंदर आलेला आहे. त्याला छान अशी तर्री बी आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला वाटेल वर फेस म्हणलं तरी नाही. खरंच खूप तर्री आलेली आहे. तुम्हाला दिसेनच. मी तुम्हाला दाखवते बी पहा. मग ही आजची वाटाणा रस्स्याची भाजी कशी वाटली वड्यांची नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा काय सुंदर रंग आला आहे तिला. हे बघा भाजी मैत्रिणी रेडी झालेली आहे. फक्त मी तुम्हाला आता दाखवते. एकदम सुंदर अशी भाजी झालेली आहे. मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि व्हिडिओ हा पहिल्यापासून बघा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.